काल आपण या पॉइंट पर्यंत आलेलो होतो. ऍव्हरेज रेट, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन दोन्ही बघितलं. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन बघितलं होतं. त्यातला एक दोन पॉईंट फक्त मी थोडं इलॅबोरेट करतोय. काही गोष्टी इथं ऍडिशनल मला दिसत आहेत ज्या टर्म्स आपण यूज नाही केल्या काल. बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बद्दल बोललो. वेन इट इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीज झालं, रेट ऑफ रिॲक्शन विल इन्क्रीज. सरफेस एरिया ऑफ रिॲक्टंट, सरफेस एरिया जितका जास्त तितका रिॲक्टंटचा स्पीड पण जास्त, रिॲक्शनचा स्पीड जास्त असणार आहे. या रिझनसाठी समजा आपण असं कन्सिडर केलं, एखादी रिॲक्शन पावडर फॉर्म मधल्या रिॲक्टंट बरोबर केली आणि याच्या ऐवजी जर लंप्स असतील, मोठे मोठे क्रिस्टल्स असतील, तर त्याच्याबरोबर रिॲक्शन स्लो होती. याचा रिझन असं आहे की जर मोठा क्रिस्टल असेल एवढा, असा काहीतरी क्रिस्टल आहे, तर याला सरफेस फक्त आउटर सरफेस आहे जो रिॲक्ट होणार आहे एका वेळेला. बाहेरच्या फेसला जो काही सरफेस असेल तिथले मॉलिक्युल्स फक्त रिॲक्ट करतील. पण आतमधले, या क्रिस्टलच्या आतमधले मॉलिक्युल्स त्याच वेळेला रिॲक्ट नाही करणार आहेत. पण यालाच जर आपण ब्रेक करून टाकलं आणि याची पावडर तयार केली, तर प्रत्येक या पावडरच्या पार्टिकलला त्याचा स्वतःचा सरफेस असेल आणि त्यामुळे त्या सरफेसवरती जितका जास्त मॉलिक्युल्स असतील तितके ते जास्त रिॲक्ट करू शकतात. रिॲक्शनचा रेट वाढू शकतो. प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट बद्दल बोललो आपण. टेम्परेचर, याच्यामध्ये हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे कारण हा 2-3 वेळेला सीईटीला विचारला गेलाय की 10 डिग्री सेल्सिअस न जर टेम्परेचर इन्क्रीज केलं और 10 केल्विन टेम्परेचर इन्क्रीज केलं, देन रेट ऑफ रिॲक्शन नॉर्मली डबल होतं. म्हणजे समजा आता 0 डिग्री सेल्सिअसला, किंवा आपण असं कन्सिडर करू रूम टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, याला रिॲक्शनचा रेट काहीतरी असा आहे 1.5 मोल पर लिटर पर सेकंद, असा रेट आहे. 35 डिग्री झालं, रिॲक्शनचा रेट काय होणार? 3.0 मोल पर लिटर पर सेकंद. अजून 10 डिग्रीने इन्क्रीज करून टाकलं, आता काय होणार? याच्या डबल म्हणजे 6.0. अजून जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर 12.0. ओके, सो डबल आधीच्या 10 डिग्रीच्या होत राहणार आहे. त्याच्या आधीचं जर बघितलं तर 4 टाइम्स होईल, त्याच्या आधीचं जर बघितलं तर त्याच्यापेक्षा 8 टाइम्स झालेलं असेल. सो ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ते ऍक्च्युअली इन्क्रीज होत जात असतं जर लॉंगर पिरियड साठी चेक केलं तर. ओके, आता लास्ट पॉइंट त्यांनी सांगितलंय प्रेझेन्स ऑफ लाईट. कशासाठी इम्पॉर्टंट असू शकतो प्रेझेन्स ऑफ लाईट? फोटोकेमिकल रिॲक्शन, म्हणजे मिथेन प्लस क्लोरीन यूज मिथिल क्लोराईड ही रिॲक्शन, क्लोरीन बरोबरच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या फोटोकेमिकल रिॲक्शन्स आहेत. HNUच्या प्रेझेन्समध्ये किंवा सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्याच्यासाठी जितका जास्त सनलाईट असेल तितकं चांगलं पडणार आहे. पण याच्यामध्ये एक टर्म अशी यूज केली आहे दोन्हीकडं. इथं म्हटलं लोअरिंग ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड इट प्रोव्हाइड्स नेसेसरी ऍक्टिव्हेशन एनर्जी. याचं मात्र काय एक्सप्लेनेशन आहे किंवा याचा अर्थ काय होत असतो हे आपण जसं चॅप्टर पुढे जाईल तसं लक्षात येईल. हे फक्त मी इथं मेन्शन करून का ठेवलेलं आहे तर आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्यानंतर तो चॅप्टरचा पुढचा पार्ट आहे म्हणून त्यातला पॉइंट आला नाही पाहिजे असं नाही होणार. त्यामुळे मी आपला पुढचा पॉइंट सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करून ठेवलेला आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करणं हे कॅटलिस्टचं काम असतं ज्याच्यामधनं रिॲक्शनचा रेट वाढतो. सो ते नेमकं काय आहे ते आपण ज्या वेळेला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हा पार्ट येईल त्यावेळेला ते बघूयात काय आहे, त्यावेळेला लक्षात येईल ते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. सर, हा, तुम्ही ते ग्राफ बद्दल सांगणार होते की ते आपण एक्स ऍक्सिसला का नाही जॉईन करू? ओ येस येस, बरं झालं आठवण केलीस. एक मिनिट दाखवतो. काल आपण ग्राफ असा काहीतरी काढला होता.
कशाचं एचं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. आपण असं म्हटलं एचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली एवढं आहे, हळूहळू ते डिक्रीज होत जातं आणि असा काहीतरी आपल्याला ग्राफ मिळतो. सो असं इथं मी आता टच केलं, हे टच न करता आपल्याला मी काल म्हटलं हा ग्राफ असा कंटिन्यू केला पाहिजे. टच नाही करायचं. रिझन काय यायचं तर बघा, समजा आपण असं म्हटलं की रेट ऑफ रिॲक्शन असा काहीतरी आहे इनिशियली, किती म्हणूयात तिथनं 100 आहे असा कन्सिडर करू, आणि असं कन्सिडर करूयात की दर अर्ध्या तासाने रिॲक्शनचा रेट हाफ होतोय. ओके, एक्झॅक्टली हाफ होत जातो दर अर्ध्या तासाने. तर आपण काय म्हणूयात, इथं 30 मिनिट्स झाले, रेट काय झाला पाहिजे 50, अजून अर्धा तास झाला तर काय झाला पाहिजे 25. सो मी इथं फक्त त्याचे एक व्हॅल्यूज लिहून ठेवतो. 30 मिनिट्स नंतर किती होणार आहे, इनिशियली 0 असेल ज्या वेळेला टाइम त्यावेळेला तो 100 आहे. 30 नंतर किती होणार 50. 50 नंतर अजून 30 मिनिट्स गेले म्हणजे 60 मिनिट्स नंतर किती होणार 25. अजून 30 मिनिट्स झाले म्हणजे 90 मिनिट्स नंतर किती होणार 12.5. 12.5 नंतर अजून 30 मिनिट्स गेले, अजून 30 मिनिट्स, अजून 30 मिनिट्स, मी ऍड करत जातो. इथं काय होत जाईल बघा 6.25, त्याच्या खाली 3.125, त्याच्या खाली 1.506, अजून वाढवत गेलो मी, काय होत जाईल 0.750 समथिंग. असं करत करत कितीही मिनिट गेले तरी याची व्हॅल्यू कधीही 0 नाही होणार आहे. उलट असं बघू आपण, 100च्या ऐवजी मी असं म्हटलं हे सुरुवातीला 100 आहे, त्याच्यानंतर किती होईल 100 डिवायडेड बाय 2 होईल, त्याच्यानंतर काय होईल 100 डिवायडेड बाय 4 होईल, नंतर 100 डिवायडेड बाय 8 होईल ही व्हॅल्यू, अजून 100 डिवायडेड बाय 16, 100 डिवायडेड बाय 32, 100 डिवायडेड बाय 64. पण हे कशाला काहीतरी डिवाइड करत करत 0 पॉईंट समथिंग आन्सर येईल, 0.00 मध्ये आन्सर येईल, पण कधी 0 होईल का बघा, एक्झॅक्ट 0 आन्सर कधीच नाही होणार. ओके, म्हणून हे टच नसतं करायचं, कळलं का? येस सर. ओके, बघा बरं, एक एक आता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला घेऊया. बघा बरं, फॉर अ रिॲक्शन A plus twice B gives products, following data is obtained. Find the rate of reaction in terms of concentrations of A and B. काहीतरी टाइम दिलाय बघा, टॅब्युलर फॉर्म केलेला आहे. टाइम ज्या वेळेला 0 असेल त्यावेळेची एचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय या टाइमला, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 1. बी घेतलाय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलंय 2. 10 मिनिट्स गेले, मिनिट्स कशाला नाही इथं पर मिनिट सांगितलंय बघा, टाइम पर मिनिट, म्हणजे हे 10 मिनिट्स गेल्यानंतर किती शिल्लक राहतं 1चं 0.534 एवढं शिल्लक राहिलं कॉन्सन्ट्रेशन, बाकीचं आहे ते डिक्रीज झालेलं कॉन्सन्ट्रेशन आहे. तसं याचं 2चं 1.068 एवढं शिल्लक राहिलं. नेक्स्ट याचं अजून 10 मिनिट्स गेल्यानंतर बघा एवढंच शिल्लक राहत आहे. त्याच वेळेला याचे 10 मिनिट्स गेले की याचं एवढं शिल्लक राहते, अजून 10 मिनिट्स गेले, अजून 10 मिनिट्स. डेटा काय दिलाय तो वाचता आला बरोबर, काय त्यांनी सांगितलंय ते कळलं? येस सर. ओके, सो आता आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. काय करू, या व्हॅल्यूज आधी लिहून ठेवा, टेबलच्या फॉर्म मध्ये लिहून घ्या साईडला.
गिवन डेटा म्हणून. बुकलेट जर घेतलेलं नसेल तर हे लिहायला लागेल आता, म्हणजे डेटा आपल्या समोर असेल. जर बुकलेट असेल तर लिहित बसण्याची गरज नाहीये. बघा मी व्हाईट बोर्ड कडे जातो. रिएक्शन आहे A प्लस ट्वेस B यूज प्रोडक्ट्स. मी इथं शॉर्ट मध्ये लिहून ठेवतो फक्त मिनिट्स, A कॉन्सन्ट्रेशन, B कॉन्सन्ट्रेशन. सुरुवातीला किती होतं 0, या वेळेला हा 1 घेतला होता, हा 2 घेतला होता. 10 मिनिट्स झाले 0.534 आणि हा 1.068. अजून 10 मिनिट्स गेले 0.342 आणि हा 0.684. नेक्स्ट 30 मिनिट्स 0.180 आणि 0.360. हा डेटा आहे दिलेला. आता आपण काय म्हणणार आहे, आपल्याला सांगितलं फाइंड रेट ऑफ रिएक्शन. आता हे तर आपलं रफ वर्क झालं किंवा त्यांनी दिलेला डेटा फक्त बघणं झालं. आता आपण म्हणणार काय आहे, याच्यासाठी रेट ऑफ रिएक्शन काय असतं, काल इक्वेशन्स आपण बघितली होती. काय असतं रेट ऑफ रिएक्शन? ऍव्हरेज रेट बघायचा. ज्या वेळेला नुसता रेट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करा म्हणलेलं असेल त्यावेळेला ऍव्हरेज बघायचं कायम. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय येणार, ए च्या टर्म्स मध्ये बघायचं आहे आणि बी च्या टर्म्स मध्ये बघायचं आहे, विच इज इक्वल टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. ठीक आहे, आपण असं म्हणू फॉर टाइम इंटरवल फ्रॉम 0 minutes to 10 minutes. बी च्या टर्म्स मध्ये याचं काय असतं व्हॅल्यू, मायनस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. अजून काही 1/2. बरोबर आहे, यूज करू आपण. एकदा इन टर्म्स ऑफ ए करूयात, एकदा इन टर्म्स ऑफ बी करू. सो टाइम इंटरवल आपण हा फिक्स घेतला म्हणजे फर्स्ट कॅल्क्युलेशन आहे. एकदा ए चं करूयात, एकदा बी चं करूयात. मग रेट इज इक्वल टू, इनिशियली फक्त ए चं कन्सिडर करू, मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या विच इज इक्वल टू मायनस डेल्टा ए. पहिल्या 10 मिनिट्सचं बघायचंय म्हणजे काय येणार 0.534 मायनस 1.000 डिवायडेड बाय टाइम चेंज किती आहे 10 मिनिट्स किंवा 10 मायनस 0 विच इज इक्वल टू काय आन्सर आलं वरचं 0.466.
minus 0.466 divided by 10, which is equal to 0.0466 mole per liter per minute. त्याच गोष्टीसाठी रेट इन टर्म्स ऑफ बी काय येणार आहे आता, -1/2 डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. टाइम इंटरवल 10च घेतलेला आहे, म्हणजे आपला डिनॉमिनेटर सेम आहे. 10 - 0 -1/2 इंटू डेल्टा बी काय सांगितलं आता, 1.068 मायनस 2.000, which is equal to 0.0466. हेच येतंय का बघा, 932. Yes, sir. 2 न डिवाइड केलं म्हणजे 20 न, पण आता मी 2 न पहिलं डिवाइड करतोय, म्हणजे तो येईल 0.10 न डिवाइड करतो म्हणजे 0.0. मोल पर लिटर पर मिनिट. ऑब्झर्व असं करायचं की रेटची व्हॅल्यू सेम आलेली आहे. जर व्हॅल्यू सेम नाही आल्या याचा अर्थ आपलं गणलंय कुठंतरी, कारण इथं जर बघितलं तर वरती ते हे दोन्ही सेम आले पाहिजेत. हे पहिल्या टाइम इंटरव्हल साठी दिलंय. आता सेकंड घेऊ. काय घ्यायचं आता, फॉर टाइम इंटरव्हल फ्रॉम 10 मिनिट्स 20 मिनिट्स. कोण बघितलं नाहीये, कोण बघितलं नाही कोणाचा नंबर होता. काय येईल, फक्त व्हॅल्यूज वेगळ्या टाकायच्यात ज्या तिथं दिल्यात आपल्याला त्या पर्टिक्युलर टाइम झोन साठी. पहिलं आहे ते डिलीट करतो इथलं, आतल्या व्हॅल्यूज. मायनस डेल्टा ए किती येणार आता, पुढच्या 10 मिनिट्स साठी चाललाय 10 to 20, म्हणजे 0.342 मायनस 0.534 डिवायडेड बाय 20 मायनस 10. काय येणार, 0.192. 192. म्हणजे फायनल आन्सर 0.0192. बी साठी -1/2 इकडे 20 - 10 0.684 मायनस 1.068. 0.384.
डिलीट करतो. हे कुणाला नाही लक्षात आलं आपण काय करतोय ते? मग 2 मार्क्सला विचारलं तर हे 2 कॅल्क्युलेशन्स करून दाखवायची. 3 मार्क्सला विचारलं तर अजून एकदा पुढच्या टाइम इंटरव्हल साठी सुद्धा काढायचं 20 to 30. 20 to 30 करता येईल सेम पद्धतीनं. मग मगाचं जे होतं फर्स्ट 10 मिनिट साठीचं, तो रेट ऑफ रिॲक्शन चेंज झालाय बघा पुढच्या 10 मिनिट्स साठी. म्हणजे हा पुढच्या 10 मिनिट साठीचा ऍव्हरेज रेट झाला पर मिनिट. ओके, हा कमी झालाय. अजून पुढच्या 10 मिनिट्स साठी काढला तर तो अजून कमी होणार आहे. कारण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जसं कमी होईल तसं आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन कमी झालेला दिसतो. डिलीट करतो. नेक्स्ट बघू. Second, in a reaction, twice N2O5 gaseous gives 4 NO2 plus O2. सगळे gaseous states मध्ये आहेत. The N2O5 disappears at the rate, काहीतरी रेट दिलाय. तो कॅपिटल M पर सेकंड म्हणलाय बघा. कॅपिटल M म्हणजे मोलर. मोलर म्हणजे मोल्स पर लिटर. म्हणजे ते आधीसारखंच आहे. मोल्स पर लिटर मध्येच आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मोलर पर सेकंड at what rates are the NO2 and O2 formed? What is the rate of reaction? म्हणजे आपण काल जे बघितलं होतं की रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ए किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, त्याच्याऐवजी आता इथं आपल्याला काय मेन्शन करायचंय, तर आपल्याला इथं म्हणायचंय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5. त्याचा काहीतरी इथं मिळाला आपल्याला रेट. मग त्याच्यानंतर म्हणायचं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज इक्वल टू, मग म्हणायचं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 इज इक्वल टू, आणि एंडला रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू. सो त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे सगळे. ठीक आहे, कसं करणार बघा आता. काय करणार, मेन्शन करून घेऊ. पहिलं रिॲक्शन लिहून घेऊया. ट्वाइस N2O5 गिव्स 4 NO2 plus O2. एवढं तर पहिले आधी रिॲक्शन लिहू, मग पुढचं बघू. बरोबर लिहितोय ना रे मी? नाही. Twice N2O5 gives 4 NO2 plus O2. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला तिकडं? Rate of consumption of N2O5. Rate of disappear, the N2O5 disappears at the rate 0.02 molar per second, and मग फॉर्मेशन्स कॅल्क्युलेट करायचे 0.02. Rate of disappearance of N2O5 is equal to, किती सांगितलंय? 0.02 मोलर पर सेकंड. आपल्याला विचारलेलं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 is equal to question mark, and rate of formation of O2 is equal to question mark.
मग आधी आपण काय म्हणूयात, व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? रिॲक्शन दिली आहे, काय होणार आहे? -1/2 डेल्टा N2O5 divided by delta T is equal to plus 1/4 delta NO2 by delta T, which is equal to plus delta O2 divided by delta T. आपल्याला कशाचा रेट दिलाय? आपल्याला रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 दिलेला आहे. बघ आता विचार करून सांगा मला काय नेमकं करता येईल आपल्याला. डेल्टा N2O5 अपॉन डेल्टा T ला 0.02 ठेवायचं. काय 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 करणार म्हणजे? LHS ला 0.02 टाकायचं. इथं हा इंटू -1/2 इंटू -1/2 म्हणजे असं करायचंय. तर आपण N2 - का करतोय? नाही नाही, मी आपलं त्यांना सांगितलं ते मी आपलं इथे टाकतोय. रेट ऑफ डिसअपिअरन्स मध्ये ते -1/2 त्यांनी कन्क्लूडच केलं असेल. बघा हा जो डिसअपिअरन्स वगैरे जो पार्ट आहे याच्यात ह्याला कुठं आपण यूज करायचं आहे, तर डिसअपिअरन्सचा पार्ट आहे म्हणजे हा आहे, एवढाच पार्ट आहे. हे रेट ऑफ रिॲक्शन झालं. ओके, हाफनं मल्टिप्लाय केलं म्हणजे आता इथं आपल्याला व्हॅल्यूज काय सबस्टिट्यूट करायचे आहेत. सो आता आपण असं म्हणू, देअरफॉर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन नाही काढायचं, आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. म्हणजे काय होईल? रेट ऑफ NO2 is equal to change in NO2 concentration divided by delta T is equal to, आपल्याला कशाचं माहिती आहे? याचा आन्सर माहिती आहे आपल्याला. त्याची साईड जर चेंज केली तर काय होईल? या 4 ची साईड चेंज केली तर म्हणजे -4/2 डेल्टा N2O5 अपॉन डेल्टा T. बरोबर आहे का? येस सर. येस. which is equal to -2 डेल्टा N2O5 काय दिलेला आहे? 0.02. 0.02. एक मिनिट, इथं मायनस साईन नाही आली पाहिजे, रेट ऑफ फॉर्मेशन चाललंय. तर त्याने रेट ऑफ डिसअपिअरन्स मध्ये ते -2 कन्क्लूड केलं असेल. बरोबर आहे, म्हणजे हा रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणजे याला मायनस घेतलं पाहिजे, किंवा हा तरी मायनस यूज केलेला आहे त्यांनी.
म्हणजे याचा अर्थ होत असतो हे मायनस साइन घ्यायचं नाही आपल्याला, हे मायनस साइन नाही घ्यायचं. कळलं ना काय म्हटलं सर ते? ही स्टेप नाही कळाली. नाही लक्षात नाही आली. मी एवढं इक्वेशन यूज रिपीट करतो, करतो का सर? सांगतोय. हे इक्वेशन मी यूज करतोय ज्याच्यामधल्या याची व्हॅल्यू दिलेली आहे. थांबा परत लिहितो म्हणजे मला अजून सिम्प्लिफाय करून सुद्धा लिहिता येऊ शकेल. मी फक्त काय यूज करतोय, एवढं इक्वेशन यूज करतोय. त्यातल्या डिसअपिअरन्स ऑफ N2O5 बद्दल सांगितलंय, म्हणजे मायनस डेल्टा N2O5 बाय dt याची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, मी इथं ते लिहून ठेवतो की मायनस हाफ डेल्टा N2O5 डिवायडेड बाय डेल्टा t इज इक्वल टू प्लस 1/4 डेल्टा NO2 बाय डेल्टा t. याच्यात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर. आता डिसअपिअरन्स म्हणजे मायनस डेल्टा N2O5 बाय dt म्हणजे हाफ मल्टिप्लाइड बाय, इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 0.02 इज इक्वल टू 1/4 डेल्टा NO2 बाय डेल्टा t. बरोबर आहे काय? कळलं काय केलं ते? सर बोल ना. मायनस साइन कशी घ्यायची नाही कळत. डिसअपिअरन्स आहे ना, डिसअपिअरन्स साठीचा तो मायनस साइन असते ना, कन्झ्युम होत जाण्याची. सर म्हणजे ते -0.02 आहे का? हा मायनस 0.02 पकडायचं, म्हणजे ते डिसअपिअरन्स आहे म्हणून. ही मायनस साइन जी आहे ती मायनस साइन ही डिसअपिअरन्स साठी आपण वापरतो ना, सो ते डिसअपिअर होत आहे म्हणून ते कळण्यासाठी म्हणून टाकलेली आहे ती. ओके, म्हणजे असं आन्सर आलं. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, आपण सबस्टिट्यूट तर केलं, आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, डेल्टा NO2 बाय डेल्टा t इज इक्वल टू 4/2 into 0.02 which is equal to 0.04 मोल पर सेकंद. बरोबर आहे का बघायचं एकदा वरती. जर हा याचे 2 मॉलिक्युल्स गेलेले असतील तर याचे 4 मॉलिक्युल्स तयार होत आहेत का नाही? Yes. म्हणजे याचे 0.02 न कमी झालं तर याचं 0.04 न वाढत गेलं पाहिजे. बरोबर चाललंय. कळतंय ना रे सगळ्यांना? Yes. तर जर आपण रेट ऑफ डिसअपिअरन्स घेतला फॉर्म्युला त्याचा, हा. तर त्यामध्ये आपण कोएफिशियंटला आपण रेसिप्रोकल पण घेतो ना फॉर्म्युलामध्ये. म्हणजे जर सपोज फक्त A गिव्स B असेल तर आपण म्हणजे स्मॉल a ला आपण रेसिप्रोकल मध्ये पण लिहितो ना, तर मग त्यांनी व्हॅल्यू देताना पण मायनस हाफला त्या फॉर्म्युलामध्ये कन्क्लूड करूनच दिलं असेल. नाही, मायनस हाफला कन्क्लूड करून नाही दिलेली, रेट ऑफ डिसअपिअरन्स. अदरवाईज त्यांनी रेट ऑफ रिएक्शन सेपरेटली नाही ना विचारलेला. त्यांनी जर दिलंय का नाही, हे जे हाफ जर आपण यूज केलं का नाही तर आपण रेट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करतोय. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 म्हणजे काय झालं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 इन गिवन टाइम. Yes. रेट वेगळा आणि N2O5 चा डिसअपिअरन्स याच्यासाठी वेगळा, बॅलन्सिंग वाले रिएक्शन्स साठी. तसं आता O2 साठी काय होणार बघा. काय कन्सिडर करूया, इथं म्हणणार आपण मायनस हाफ डेल्टा N2O5 बाय डेल्टा t इज इक्वल टू किती आहे, ऑक्सिजन डायरेक्ट आहे म्हणजे डेल्टा O2
बाय डेल्टा टी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. डिसअपियरन्स मुळे व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो डायरेक्टली 0.02 which is equal to delta O2 by delta T. सर हे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 आहे ना? Rate of formation of O2, correct. Which is equal to 0.01. म्हणजे ते मेन्शन करताना कसं करणार आपण, डेल्टा O2 बाय डेल्टा टी इज इक्वल टू 0.01 मोलर पर सेकंड. परत कंपॅरिझन करून बघूयात. ज्या वेळेला याचे 2 मॉलिक्युल्स जातील त्यावेळेला हा 1 मॉलिक्यूल तयार होतोय. म्हणजे ज्या वेळेला याचं 0.02 डिसअपियरन्सचा रेट असेल त्यावेळेला 0.01 असेल. हाफ करेक्ट चाललंय. जर हे याच्या जागेवरती आपण कसं मायनस टाकतोय हे जर लक्षात नसेल आलेलं तर इथं देअरफॉर असं मेन्शन करून ठेवायचं. देअरफॉर किंवा गिवन व्हॅल्यू, गिवन काय आहे, मायनस डेल्टा N2O5 बाय डेल्टा टी इज इक्वल टू 0.02 m per s. म्हणजे आपोआपच त्याच्या जागी आपण ती व्हॅल्यू टाकत राहू. डिलीट करतो. नेक्स्ट चेक करूया. बरोबर, ट्वाइस NO2 प्लस ट्वाइस NO प्लस O2. सर एक सेकंड आधीची स्लाइड दाखवू शकता का? बरोबर. ओके. अरे आपण आधीच्या याच्यातलं रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट नाही केलं रे. या क्वेश्चन मधलं रेट ऑफ रिॲक्शन पण कॅल्क्युलेट करायला सांगितलं ना त्यांनी. बघूयात एकदा आपण. मला वाटतं रेट विचारलाय. येस, व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन विचारलेला पार्ट आहे. याला पण मेन्शन करून टाकू. काय ना रेट ऑफ रिॲक्शन, 0.01. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हे बघ इथे कॅल्क्युलेट केलंय आपण. सगळ्यांसाठी सेम येत आहे का बघायचं. आपोआपच येईल. बरोबर आहे. म्हणजे याच्यामधली व्हॅल्यू टाकली तरी येईल सेम व्हॅल्यू, इथलं टाकलं तरी येईल. मेन्शन करू आपण. डिलीट करतो. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू कुठलं तरी एक घेतलं तरी चालणार आहे, मायनस हाफ डेल्टा N2O5 बाय डेल्टा टी इज इक्वल टू मायनस
किंवा इज इक्वल टू हाफ इंटू 0.02, त्या मायनसची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, इज इक्वल टू 0.01 मोलर पर सेकंद. डिलीट करतोय. नेक्स्ट चेक करू. बघा बरं, एक रिॲक्शन दिली आहे टॅब्युलर फॉर्म मध्ये, वेगवेगळे टाइम झोन्स दिलेत. 0 to 100 काय आहे सेकंड्स, त्याच्यानंतर पुढचे 100 सेकंड्स, अजून पुढचे 100 सेकंड्स. NO2 चं कॉन्सन्ट्रेशन चेंज होताना दिसतंय. कॅल्क्युलेट ऍव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ NO2. रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ NO2 म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, मायनस डेल्टा NO2 बाय डेल्टा टी कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्मेशन ऑफ NO2 म्हणजे आपल्याला प्लस डेल्टा NO बाय डेल्टा टी कॅल्क्युलेट करायचं आहे, सेम O2 बरोबर. व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्याप्रमाणे आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन मिळेल, त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येतील. फॉर द टाइम पिरियड हे दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन फक्त कुठली यूज करायची आहे, 200 to 300 एवढे ही इन्फॉर्मेशन यूज करायची. आणि ऍव्हरेज म्हणलेलं आहे, त्यामुळे आपण डेल्टाचा यूज करणार, डी नाही वापरणार आहे. लिहून घ्या बरं, आणि ती इन्फॉर्मेशन पहिलं सिम्बॉलिकल मेन्शन करा. सर असे क्वेश्चन एक्झामला किती मार्काला येतात? 2 मार्क्स. ठीक. का रे, अवघड वाटतंय म्हणून विचारतोयस का सोपं वाटतंय म्हणून? नाही, सोपं आहे म्हणून विचारलं सर. हा ठीक आहे. डिलीट करतो किंवा व्हाईट बोर्ड कडे जाऊया आपण. रिॲक्शन आहे ट्वाइस NO2 गिव्स ट्वाइस NO प्लस O2. आणि रेट्स काय सांगितले होते, 200 to 300 वाला काय सांगितलेलं होतं आपल्याला? बघा 4.3 इंटू 10⁻³ 200 साठीची व्हॅल्यू, आणि 3.0 इंटू 10⁻³ 300 सेकंड्सची व्हॅल्यू आहे. कॅल्क्युलेट ऍव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ NO2, फॉर्मेशन ऑफ NO अँड O2. बघूया 4.3 and 3.0. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि आपल्याला काय विचारलंय, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ
NO2 is equal to question mark rate of formation of कन्झम्पशन म्हणजे डिकम्पोजिशन का सर? decomposition. हो. काय करणार? रेट ऑफ रिएक्शन माहिती आहे आपल्याला. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय येणार? मायनस हाफ डेल्टा NO2 by delta T is equal to plus half डेल्टा सर तुम्ही कन्झम्पशन म्हणजे काय सांगितलं? कन्झम्पशन म्हणजे यूज किती झाला तो, म्हणजे डिकम्पोजिशन किंवा डिसअपिअरन्स, which is equal to plus delta O2 by delta T. Which is equal to व्हॅल्यूज मी सबस्टिट्यूट करतोय. मायनस हाफ, या मायनस सकट आता आपण काय म्हणणार तिथं, त्या मायनसला कट करून टाकू मगाच सारखं, इज इक्वल टू मायनस मधली व्हॅल्यू किती दिलेली होती त्यांनी आपल्याला, हे 3 मायनस केलं पाहिजे. ओके, म्हणजे या पॉइंटला आपल्याला ठेवायला लागेल. विच इज इक्वल टू, कारण आपण रेट मध्ये टाकतोय, म्हणजे मायनस वरच्या डेल्टाची व्हॅल्यू काय येईल, 3 मायनस 4.3 म्हणजे मायनस 1.3 into 10 raised to minus 3 divided by 100 is equal to बरोबर आहे का बघा. Therefore, (1.3 into 10 raised to minus 3) divided by 100. हा 2 याची साइड आपण चेंज करणार, म्हणजे किंवा ते 2 ला 2 हाफ ला हाफ कट होईल, which is equal to delta NO by delta T. किती येते? Therefore, delta NO by delta T is equal to 1.3 into 10 raised to minus 1.3 to 10 raised to minus 5 मोलर पर सेकंद. हे काय काढलेलं आपण, चला आता या पॉइंटला थांबू आपण. उद्या हा न्यूमेरिकल जर तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आला तर आपण सॉल्व्ह करू, अदरवाईज हे होमवर्कला कंटिन्यू करता येईल का तुम्हाला? yes. ट्राय करा जरा. ओके, चलो टाटा टाटा. 5 मिनिट लेटच झालं ऍक्च्युली तुम्हाला, पण आपण जॉईन नव्हतो वेळेत करू शकलेलो. येस, चलो टाटा टाटा, भेटू उद्या. बाय सर, थँक्यू सर. बाय 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 बाय.